तर मित्रांनो, आता आपण सज्जनगडावरती आलो आहोत. गाडी पार्क करून आता गडावरतीच मुक्काम करायचा विचार आहे. सकाळी 4 वाजता आम्ही पहाटे राजगुरुनगर येथून निघालो. चंदनवंदन हे 2 किल्ले आम्ही केले, अजिंक्य तारा केला आणि आत्ता संध्याकाळी मुक्कामाला सज्जनगड येथे आलो आहोत. सज्जनगड येथे राहण्याची सोय आहे. गडावर राहण्याची सोय मोफत होते. रात्रीचं जेवण करून आराम केला. सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला. रामदास स्वामींचे पूर्णपणे वास्तव्य लाभलेला हा गड. याच किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी देखील आहे. भल्या पहाटे उठून सर्व आवरून किल्ला पाहायला घेतला. स्वामींच्या समाधीच्या मागे उत्तरेकडून किल्ला फिरू लागलो. जय जय रघुवीर समर्थ. तर मित्रांनो, आत्ता मी सज्जनगडावर आहे आणि सज्जनगड खूपच सुंदर आहे. सकाळचं जे दृश्य आहे पूर्णपणे सर्व खाली सातारा जिल्ह्यामध्ये सर्वदूर धुकं पसरलेलं आहे. दिवाळी असल्याने खालील गावांमधून काकड भोपाळ्यांचे गीत ऐकू येत होते. सकाळी चांगलीच थंडी होती, पण वातावरण मात्र प्रसन्न होते. उत्तरेला स्वामी समर्थांनी स्थापन केलेला ढाब्याच्या मारुतीचे दर्शन घ्यायला गेलो. जुने मंदिर छोटेखानी असावे. मंदिराचा अलीकडील काळात जीर्णोद्धार झाल्याचे दिसते. बाजूलाच उत्तरेकडील बुरुज आहे. उत्तरेकडील बुरुजावरून समोरील परिसर अतिशय सुंदर दिसत होता. गडाच्या पश्चिम तटावरून चालत राहिलो. गडावरील माकडे, पक्षी, खारुताई खाण्याच्या शोधात बाहेर पडले होते. तर मित्रांनो, गडाच्या तटबंदीलगतच आपल्याला एक मारुतीचं मंदिर दिसतं. एक कळून येत नाही, परंतु हे मारुतीचं मंदिर आहे. हे गडाच्या तटबंदीच्या आत आहे, त्यामुळे या ठिकाणी जरी आले तरी आपल्याला कळणार नाही. दक्षिण पश्चिम बुरुजावर येऊन पोहोचलो. गडाची तटबंदी अजूनही कायम आहे. बाजूला बुरुजावर भगवा ध्वज आहे. येथून खाली पाहिले तर वाहनतळ आपल्याला दिसते. याच ठिकाणी गडावर काहीही अवजड साहित्य आणायचे असेल तर क्रेन बसवण्यात आले आहे. या मशीनद्वारे खालच्या भागातून पूर्णपणे ज्या विटा, वाळू सगळं जो काही कच्चा माल लागणार आहे तो या ठिकाणावरून वर आणला जातो आणि या ठिकाणावरून सगळीकडे पुरवला जातो. तर अशा प्रकारे या मशीनचा या ठिकाणी उपयोग करून या एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती या उंच गडावर एवढ्या बांधण्यात आलेल्या आहेत. धर्मध्वज आहे आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच अंगलाई देवीचं मंदिर आहे, जे की समर्थ रामदासांनीच या ठिकाणी स्थापन केलेले आहे. बुरुजाच्या डाव्या बाजूला अंगलाई मातेचं मंदिर आहे. अंगलाई मातेचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागे काही पडझड झालेल्या वास्तू दिसतात. तसेच प्राचीन काळातील चुन्याचा घाणा देखील आपल्याला पाहायला मिळतो. बाजूलाच छोटा तलाव आहे. गडावर अनेक छोटे मोठे दगडी टाक्या आणि तलाव आहेत. येथेच आपल्याला गडाची मुख्य पायऱ्यांची वाट पाहायला मिळते. गडावर पोचलं की समोर परळी गावातील घरे, दुकाने, मंदिरे, वाडे दोन्ही बाजूने पाहायला मिळतात. एका ठिकाणी रामदास स्वामींची खूपच सुंदर मूर्ती आहे. रामदास स्वामींच्या समाधी मंदिर परिसरात त्यांची वस्त्रे, भांडी, ध्यानाची जागा अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. रामदास स्वामींच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही गड उतरायला घेतला. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण गड सज्जनगड हा आपला पाहून झालेला आहे आणि आता आपण
पॅकिंग करून निघालो आहोत. काल रात्री अंधारात गड चढून आल्यामुळे गडाचे प्रवेशद्वार आणि बाजूचे सौंदर्य पाहता आले नव्हते. गडाला 2 मुख्य प्रवेशद्वारे आहेत आणि दोन्ही मजबूत स्थितीत आहेत. पार्किंगपासून गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत सातारा सांगली परिसरातील 11 मारुती मंदिरांची प्रतिकृती आपल्याला पायऱ्यांच्या बाजूला चा हनुमान देखणा छान, चाफळचा दास मान, शक्तीची शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार, त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप, घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची, कृष्ण काठी बहे निसर्गाच देण, मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा, आहे पार गावची मूर्ती ती लहान, आहे देऊळ सुंदर 32 शिराळा,